उद्धव ठाकरेंवरील संकट काही थांबण्याचे नाव घेत नाहीत। जे कोकण हे नेहमी बाळासाहेब ठाकरेंना साथ देत आलेलं आहे, त्याच कोकणामध्ये उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी झटावं लागताना दिसतंय। एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या मोजक्या आमदारांमध्येच राजन साळवी यांचा समावेश होता। मात्र आता त्यांनीही उपनेते पदाचा राजीनामा देत ठाकरेंची साथ सोडली आहे। ते गुरुवारी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत। मात्र नुकतीच उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांनी एकनाथ शिंदे साळवींना पक्षात घेतील असं वाटत नसल्याची प्रतिक्रिया दिली होती। त्यामुळे साळवींच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। मात्र सूत्रांनुसार राजन साळवी हे शिंदेंच्याच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे। राजन साळवी हे ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या बातम्या गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या। तसंच ते भाजपमध्ये जाणार असल्याचंही बोललं जात होतं। मात्र अचानकपणे साळवींच्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्यानं समोर येऊ लागल्या। मग प्रश्न असा उपस्थित होतोय की जर राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार होते तर असं नेमकं काय झालं की त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना ब्रेक लागला? त्यांच्या भाजप प्रवेशाला नेमकी कुणी त्या ठिकाणी विरोध केला हा सवाल उपस्थित होताना दिसतोय। दरम्यान राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय का घेतला, आधी त्या संदर्भातली आपण माहिती घेणार आहोत। तर एकंदरीतच यामागचं कारण काय आहे, या कारणाकडे आपण एक नजर टाकणार आहोत। राजन साळवींनी का सोडली आहे ठाकरेंची साथ? तर विधानसभेला पक्षातील नेत्यांनीच मदत न केल्याचा साळवींचा आरोप आहे। आरोपानंतर विनायक राऊत आणि साळवींमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे। विनायक राऊत आणि साळवींचा वाद हा थेट मातोश्रीवरती गेलेला आहे। वादानंतर राजन साळवी गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज आहेत। उद्धव ठाकरेंनी विनायक राऊतांची बाजू घेतल्यानं साळवी दुखावले गेल्याची माहिती मिळते। अखेर उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा राजन साळवींचा निर्णय आणि राजन साळवींकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामा हा त्याचाच परिपाक आहे। तर हाच होता खरं तर आज दिवसभरातला आणखी एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर शिवसेनेचे अरुण सावंतही आपल्या सोबत या चर्चा सत्रामध्ये जोडले गेलेले आहेत। सुरुवात अर्थातच मला यावेळेला करावीशी वाटते ती म्हणजे किशोर तिवारी यांच्यापासून। किशोरजी, राजन साळवींची सोड चिठ्ठी या निमित्तानं कुठेतरी राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची सुरुवात झाली असं समजायचं का? नाही नाही, काय असते की विजयाचे मानकरी सगळे असतात बरं। आणि पराजय हा अनाथ असतो। त्याच्यात काय झालं तुम्हाला सांगतो की जरा उद्धवजीच्या आजूबाजूची जी मंडळी आहे त्या मंडळीने पक्ष हस्तगत केला। त्याच्या म्हणजे विनायक राऊत, संजय राऊत झाले, अरविंद सावंत, सुषमा अंधारे झाल्यात बरं। आणि हे सगळे लोक जे अरे थोडं थांबा ना, थोडं थांबा। मी शिवसेनेमध्ये आहे हो, मी काय केलं तुमच्या पक्षाला? अरे नाही नाही, अरविंद सावंत म्हटलं मी, आमचे जे संपर्क प्रमुख आहे या लोकांनी तिकीट विकल्या असाही आरोप होता। नंतर आपल्याच उमेदवाराला पाडलं असं होतं। तर राजन साळवी हे एक लोकनेते आहेत तिथले आणि एक बहुती म्हणजे संघर्षाच्या काळी उद्धवजी सोबत राहिलेला माणूस आणि जेव्हा तो निवडणुकीत पडला तर त्याला वेदना झाल्या। त्यांनी विनायक राऊत हे स्वतःही पडलेले आहेत तसे म्हणा, परंतु विनायक राऊत यांच्यावर ते खापर फोडलं। पण ते आता खापर फोडल्यानंतर असं उद्धवजी काय करतील का? त्यांच्या जवळची जी एक चांडाळ चौकडी आहे ती सगळी काढून फेकतील तर त्यांची संघटनेत जवळचे लोक कमी होतील। तर उद्धवजी सुद्धा त्याला मनोस्थितीत नाही सध्या। विनायक राऊत, संजय राऊत किंवा अरविंद सावंत, सुषमा अंधारे, तो मिलिंद नार्वेकर म्हणा, या सगळ्या लोकांना हाकलून नवीन टीम डेव्हलप करायच्या। तर आता राजन साळवी जात आहे हे पक्षासाठी दुःखद बाब आहे। मात्र त्यांनी गद्दाराची फौज जॉईन करू नये, शिवसेनेमध्ये जाऊ नये, कारण शिवसेना एकनाथ शिंदेची जी आहे ती ही अमित शहाची गुलाम सेना आहे आणि तिथे ते ऐका, जे खुद्दार होते ते निघाले तिकडून,
जे खुद्दार होते ते उभाटामधून निघाले आणि जे गद्दार आहेत तेवढेच उरलेले आहेत, हे लक्षात ठेवायचं आपण. विशाल पाटील यांना आहे ना थंड पाणी द्या आणि यांना जी ऍसिडिटी झाली आहे ती थोडी कमी करा. मी सांगतो तुम्हाला की हे जे नीती भ्रष्ट लोक जे स्वतः विकले गेले आणि ते सत्तेत आले आहे, तर ही गोष्ट आणि त्यांचा सन्मान करणे शरद पवारांना जाऊन, तर आम्ही कोणाला सहन करणार नाही. आमचे वाईट दिवस आहेत, आमचे आमदार कमी आले आहेत, परंतु आमच्या पक्षात ज्या उणिवा आहे त्या उणिवा सांगण्याची हिंमत ठेवून मी इथे आलो आहे की अरुणजी येणार आपल्याकडे. मी थोडं तुम्ही बोला घ्या. यांना थोडस पाणी पाजा, काय की यांना काही भेटणार नाहीये तिथे किती वफादारी केली तरी. एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आपल्या गावी जात आहेत परत परत आणि अनेक वेळा त्यांनी अश्रू त्यांचे काढले आहे भाजपनी. मात्र एकनाथ शिंदे यांनी उद्धवजींचा विश्वास तोडला आणि पक्ष फोडला आणि तो कट रचून देवेंद्र फडणवीस सोबत. आणि हे दुःख आम्हाला असताना शरद पवार जाऊन त्यांचा सन्मान करतात आणि त्यांनी विकास केलं, हे केलं, ते केलं. तर मी राजन साळवींना सांगेल की स्वतःची एक काहीतरी संघटना काढा आणि संघर्ष करा आणि वाट पहा. चोरांच्या पाठीमागे लावून स्वतःची नीतिमत्ता भ्रष्ट करू नका. हे लुटारू लोक आहेत, अडाणीचे गुलाम आहेत, महाराष्ट्र विकायला निघाले आहेत. किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो तुम्हाला माहित नाही. मी जवळून पाहिलंय, 10 वर्ष सरकारमध्ये होतं. अरे भाजपचे लोक किती भ्रष्ट आहेत हे राजन साळवीला कोण सांगेल. तिथे काही मिळणार नाही. परंतु आता इकडे विनायक राऊत आहे तर तिकडे अमित शहाची फौज आहे. आता विनायक राऊतमुळे इतका प्रताडित झाला की तो पक्ष सोडून चालला. यावर पक्षाने गंभीरपणे विचार करावा. पण राजन साळवी सारखा प्रामाणिक तगडा कार्यकर्ता आमच्यामधून जाणे याच्यावर गंभीरपणे चिंतन होत नसेल तर उबाटामध्ये दररोज 1-2 लोक चालले जात आहेत ना. बरोबर आहे. सूचक इशारा आपण किशोर तिवारीजी देताना दिसताय. याच अनुषंगानं अरुणजी सावंतांना मला पुढचा प्रश्न आहे. जे प्रश्न किंवा जे मुद्दे यावेळेला किशोर तिवारीजी यांनी उपस्थित केले, तर दुसरीकडे राजन साळवी भाजपकडे जाता जाता अचानकपणे शिंदे सेनेकडे का वळले? अरुणजी. विशालजी, आपल्या प्रश्नाचं उत्तर मी जरूर देईन, परंतु या डिबेट मधलं जी काही उत्तरं महत्वाची द्यायची होती ती उबाटा शिवसेनेचे आदरणीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनीच दिलेले. त्यांनी स्वतःच्याच पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांचे अंगावरचे अक्षरशः कपडे उतरवलेले आहेत. भ्रष्ट कोण आहेत हे त्यांनी स्वतःच सांगितलंय की त्यांच्या उबाटा शिवसेनामधले कोण कोण नेते कसे कसे पैसे गोळा करतात हे त्यांनी स्वतःच्या तोंडाने या 12 कोटी जनतेसमोर आज कबूल केलेले आहे. आणि तेच तिवारी साहेब भारतीय जनता पार्टीवरती भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा करत आहेत. तेव्हा त्यांची केविलवाणी परिस्थिती झालेली मला ती बघवत नाही तरी असो. आता भारतीय जनता पार्टीकडे हे राजन साळवी जाणार होते, ते तिकडे न जाता आदरणीय शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये का आले हा प्रश्न आहे. त्याचं खरं उत्तर हे आहे तर राजन साळवी हे कट्टर शिवसैनिक आहेत आणि कट्टर शिवसेना जी काय आहे ती आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या सोबत 95% शिवसेना आलेली आहे. मूळ शिवसेना ही आदरणीय एकनाथ शिंदेजी बरोबर आहे. चिन्ह त्यांच्या बरोबर आहे. त्यांच्याबरोबर शिवसेना हे नाव आहे आणि म्हणूनच कट्टर शिवसैनिक जेवढे आहेत, जे खुद्दार आहेत, ते सर्व आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्याकडे आहेत. आणि आदरणीय शिंदेजी. अरुणजी, तुम्ही थेटपणे राजन साळवींनी हा निर्णय का घेतला याचं उत्तर देत असताना त्याचं श्रेय शिंदे सेनेला देत आहे. मात्र किशोर तिवारींना मला प्रश्न आहे की वारंवार होणारी मालमत्तेची चौकशी आणि अंतर्गत राजकारणाला कंटाळून निर्णयाप्रत राजन साळवी येण्या इतपत नेमकं काय घडलं होतं? अरे ते ईडीच्या नोटिसेस होत्या, सीबीआयच्या इन्क्वायरी आहेत आणि खूप त्रास होतो. जेलात जाणं आणि परिवाराचे लोक म्हणतात की आणि इतकं काय तुम्ही पहा ना, शेवटी जो उभा राहिला होता आमचा तो 10 मतांनी पडला. त्यांनी सुद्धा म्हटलं होतं आणि सगळे घरचे लोक आमचे गेले आणि अर्जुन खोतकर होता, रडत गेला. मात्र आपली भावनाताई गवळी होती. इतकं काय जेवढा ससामिरा एकनाथ शिंदेच्या मागे लावला होता ते सीए जोशीच्या मागे लागले होते. तर हे सगळे जे वातावरण आहे आणि हे
गुजराती लोकांनी जे काही मांडून ठेवलं आहे त्याच्यात हे लोक फसत आहेत. तर एकनाथ शिंदे सुद्धा मजबुरीने गेले ना, कारण एक ऑटो रिक्षा चालवणाऱ्या माणसाची 20,000 कोटीची स्वतःची प्रॉपर्टी आणि एवढी गडगंज पैसे वाटण्याची क्षमता. प्रताप सरनाईकांनी पहिलेच म्हटलं होतं, तर हे सगळे लाचार लाचार लोक आहेत आणि यांना नीतिमान विकास पुरुष म्हणून सन्मानित करणारे शरद पवार हे दुर्भाग्यपूर्ण करतील असं आम्हाला वाटत नव्हतं, म्हणून आम्ही नाराजी व्यक्त केली आहे. काय त्याला बरं किशोरजी, तुम्ही म्हणताय की लाचारी होती यांच्या समोर म्हणूनच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अरुणजी, हे आपल्याला मान्य आहे का? मात्र शिंदे सेनेमध्ये राजन साळवी आल्यानं कोकणात महायुतीची ताकद त्यामुळे वाढताना दिसेल का? आणि दुसरीकडे नवा उदय होणार आहे असं जे सांगण्यात आलेलं होतं, त्या उदय सामंतांना एकाच वेळी दुसरा इशारा देण्यासाठी हा पक्षप्रवेश उद्या घडून येईल असं वाटतं का अरुणजी? पहा, एक तर पहिली गोष्ट म्हणजे आदरणीय राजन साळवी हे लांजा, राजापूर, रत्नागिरी या विभागात यांनी शिवसेना वाढवली. जिथे शिवसेनेला काही स्थान नव्हतं तिथे तळागाळाच्या लोकांमध्ये जाऊन त्यांनी शिवसेना काय आहे, शिवसेनेचं काम कसं असतं, घराघरात शिवसेना पोहोचवली. त्यामुळे आमची जी काही शिवसेना आहे, मूळ शिवसेना, तिचं तिथे वर्चस्व 100% वाढेल. राहिला दुसरा प्रश्न की दुसरा उदय होणार आहे, तिसरा उदय होणार आहे, तर उदय हा 2.5-3 वर्षापूर्वी झाला आणि दररोज जो उदय होतो तो सूर्योदय होत असतो, लक्षात घ्या. बाकी आमच्या शिवसेनेमध्ये आणखीन काही उदय वगैरे होणार नाहीये. आमची शिवसेना अतिशय सुंदरपणे सुरू आहे आणि त्याचे मुख्य नेते एकनाथ शिंदेजीच आहेत आणि शेवटपर्यंत तेच राहतील. आणि कुणालाही इशारा देण्याकरता वगैरे हे केलेले नाही. जे जे या बाळासाहेब ठाकरेंचे जे काही हिंदुत्वाचे विचार होते, शिवसेना काय आहे हे जे काही विचार आदरणीय हिंदू हृदय सम्राटांनी दिले, त्या विचारांशी जे एकरूप आहेत, ज्यांना हे विचार मान्य आहेत, ते या शिवसेनेमध्ये येत आहेत. तेव्हा त्यांचं स्वागत हे केलंच पाहिजे. त्याच्यात गैर काय आहे? बरं, तुम्ही स्वागत करताय, मात्र हे स्वागत करण्यासाठी नेमकं राजन साळवींना काय दिलं जाणार आहे? किशोर तिवारीजी, विधान परिषदेवरती संधी किंवा आणखी काही कारण आहेत या पक्षप्रवेशाची? नाही, गर्दी खूप आहे. अरुण सावंतला तर काय काय म्हटलं, परंतु एखादी मंडळ नाही भेटलं. आता जिल्ह्याच्या तो तालुका समितीची मागणी करतो तेही मिळत नाहीये. तर तिथे खूप गर्दी आहे. काही मागितलं नाहीये. नाही, स्वतःच्या मनाचं बोलू नका तुम्ही. मी एवढा हलक्या दर्जाचा कार्यकर्ता नाही की मी या अशा गोष्टी मागेन किंवा आयुष्यात मी काही मागितलं पण नाहीये. तेव्हा आपण स्वतःच्या मनातल्या गोष्टी का उगीच सांगता जनतेला? तिवारी, या वयामध्ये तुम्हाला या खोटं बोलणं शोभत नाही. सुरुवातीला आपण अतिशय सत्य विचार मांडलेत, ते मला आवडले. शिवसेना उभाटामध्ये कशी लांडी लबाडी केली जाते, कैसे पैसे खाल्ले जातात, हे आपण सत्य या 12 कोटी जनतेसमोर मांडलं. मी तुमचं स्वागत करतो. ही हिंमत तुम्ही दाखवली. अशाच हिंमतवान प्रवक्त्यांची आम्हाला सुद्धा गरज आहे. पर्सनल टीका नको. तुमचं स्वागत आहे, तुम्ही आमच्याकडे या. मी आदरणीय एकनाथ शिंदेजी यांना सांगून तुम्हाला मुख्य प्रवक्ता बनवायला लावतो. एक मिनिट, मी सांगतो तुम्हाला. माझं भाजपमध्ये जमलं नाही. माझी जात नाही, माझी भाषा नाही आणि जातीचं राजकारण आहे आणि हे सगळं प्रकार जो आहे की माझ्यापाशी पैसे नाहीत आणि आता निवडणूक लढायच्या हजारो कोटी रुपये त्याच्यात टाकायचे, तर मला काही मिळणार नाही आणि मी त्याच्यासाठी सत्तेत नाहीये. समाजसेवेत राहीन. पण राजन साळवी साहेबांनी समाजात खूप काम करण्याची स्कोप आहे आणि आज कोकणात लोकप्रतिनिधी इतके नालायक निवडून आले आहे की तिथे स्पेस आहे काम करायची. त्यांनी लाचार लोकांच्या गोटात जाऊ नये. इथे काहीच मिळणार नाही. आपण कोणत्याही लोकप्रतिनिधीला नालायक म्हणू शकत नाही. आपण आपले शब्द मागे घ्यायचे. तुम्ही ज्येष्ठ आहात, तुमच्या तोंडी हे शोभत नाही. अरुणजी, सत्य बोलू नका असं बोलता तुम्ही. मला किती वाईट वाटते. सत्य बोला, परंतु अपशब्द बोलू नका. आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे. एक मिनिट अरुणजी, जे काही मन दुखावली असतील तर माफी मागत सांगतो की 1 कोटी जे मतदार 4 वाजल्यानंतर तुम्ही वाढवले आहेत, त्याच्या भरोशावर तुम्ही याला लोकांचा निर्णय म्हणता. तुम्हाला माहिती आहे, हा फक्त भ्रम निर्माण केला गेलाय. 1 कोटी मतदार आम्ही 6 नंतर वाढवले, हे चुकीचं आहे तुमचं. हे जनतेसमोर तुम्ही चुकीची माहिती देत आहात.
इलेक्शन कमिशनने योग्य वेळी तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्या सूचना दिलेल्या आहेत आणि भविष्यात सुद्धा म्हणजे ही कुठला आकडा आणला, कुठून आणला आकडा माझी तुम्ही? बाजू 1 कोटी आकडा कुठून आणला? किशोरजी बोला. अरुणजी, आपण किशोरजींचं ऐकूयात. अरे अरुणजी इतके विचलित काय होता? विरोधी पक्षाचा प्रवक्ता आहे, बोलणारच. याच्यापेक्षा कठोर आणि वचन तुम्हाला ऐकावे लागतील. तुम्ही आता लाडकी बहीण, अर्ध्या बहिणी तुम्ही बंद करत आहात. तुम्हाला मी सांगतो, मुळीच नाही. तुमच्यापाशी लाडकी बहीण योजना बंद होत नाहीये, खोटं आहे. अरे लाडकी बहीण योजना मुळीच बोलू बंद देत होत नाही. नाहीये. अरे बोलू देत नाही बाबा. पैसे नाही तिजोरीत आणि कुठून चालू राहील? कोणत्याही सरकारी योजनेसाठी पैसा नाही, पगारासाठी पैसा नाही. एवढं मिसमॅनेज राजकारण झालं कुणाचेही आहे. पगार थांबलेत का आजपर्यंत? नाही, या विषयावरती आपण एक वेगळी डिबेट नक्कीच घडवणार आहोत. बोलूच देत या नाही. महत्वाच्या विषयावरती देखील आपण डिबेट घडवूयात. मात्र राजन साळवी, हा जो महत्वाचा विषय आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेला पोहोचवण्यासाठी, आपापल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी आपण दोघेही आमच्याबरोबर सहभागी झालात, त्यासाठी धन्यवाद. किशोरजी, आपला मुद्दा पूर्ण करा, मग अरुणजींना मी एक संधी देईल, लगेच पुढे जाऊयात. किशोरजी. हे तुम्ही न्याय करत आहात. नाहीतर इंग्रजी आणि हिंदी मॅडम वाले तर बिलकुल ऐकत नाही. मी आपला ऐकणार आहे, मराठी माध्यम आहोत आपण. एक सांगतो मी तुम्हाला. एकनाथ शिंदे सारखा एकदम कट्टर कार्यकर्ता जेव्हा सोडून गेला, ते त्याचं दुःख आम्हाला खूप झालं. नंतर खूप जवळचे लोक निघून गेले. पण आता राजन साळवी साहेबांनी विनायक राऊताच्या त्रागापोटी सोडला आहे, तर उद्धवजींनी हा त्रागा दूर करावा. पुष्कळ लोकांच्या वेदना आहेत की संवाद विहीनता आली आहे आणि हे जे चांडाळ चौकडीचे लोक आहे, या लोकांनी पक्षाचं फार नुकसान केलं असं अनेकांना वाटतं. तर माझा निरोप उद्धवजींना राहील. मातोश्री वजली ही गर्दी जी सकाळपासून 6 वाजल्यापासून जमा होऊन जातात आणि रात्री 12 वाजेपर्यंत राहतात, त्या लोकांना सांगायचं की बाबा आता तुम्ही विश्राम करा. तुम्ही तुमची भूमिका, त्याग सगळा दाखवला आहे. नक्कीच. आणि हो, नवीन पोरांना संधी द्या ना, संधी द्या. निश्चितच आहे. आपण आपल्या पक्षाची बाजू मांडत असताना पक्षामध्ये नेमकं काय चाललंय हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जाता जाता अरुणजी, एका वाक्यात प्रश्न काय आपला विषयाजी? निश्चितच हा की त्यांचं म्हणणं आहे की एकतर ते स्वपक्षीयांच्या झालेल्या चुका त्यांनी उपस्थित केले, तर दुसरीकडे राजन साळवी भाजपकडे जाता जाता अचानकपणे शिंदे सेनेकडे का वळले? अरुणजी. विषयाजी, आपल्या प्रश्नाचं उत्तर मी जरूर देईन, परंतु या डिबेट मधलं जी काही उत्तर आज महत्वाची द्यायची होती ती उबाटा शिवसेनेचे आदरणीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनीच दिलेले. त्यांनी स्वतःच्याच पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांचे अंगावरचे अक्षरशः कपडे उतरवलेले आहेत. भ्रष्ट कोण आहेत हे त्यांनी स्वतःच सांगितलंय की त्यांच्या उबाटा शिवसेनामधले कोण कोण नेते कसे कसे पैसे गोळा करतात हे त्यांनी स्वतःच्या तोंडाने या 12 कोटी जनतेसमोर आज कबूल केलेले आहे. आणि तेच तिवारी साहेब भारतीय जनता पार्टीवरती भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा करत आहेत. तेव्हा त्यांची केविलवाणी परिस्थिती झालेली मला ती बघवत नाही तरी असो. आता भारतीय जनता पार्टीकडे हे राजन साळवी जाणार होते, ते तिकडे न जाता आदरणीय शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये का आले हा प्रश्न आहे. त्याचं खरं उत्तर हे आहे, तर राजन साळवी हे कट्टर शिवसैनिक आहेत आणि कट्टर शिवसेना जी काय आहे ती आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या सोबत 95% शिवसेना आलेली आहे. मूळ शिवसेना ही आदरणीय एकनाथ शिंदेजींबरोबर आहे, चिन्ह त्यांच्या बरोबर आहे, त्यांच्याबरोबर शिवसेना हे नाव आहे. आणि म्हणूनच कट्टर शिवसैनिक जेवढे आहेत, जे खुद्दार आहेत, ते सर्व आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्याकडे आहेत. आणि आदरणीय शिंदेजी. अरुणजी, तुम्ही थेटपणे राजन साळवींनी हा निर्णय का घेतला याचं उत्तर देत असताना त्याचं श्रेय शिंदे सेनेला देत आहे. मात्र किशोर तिवारींना मला प्रश्न आहे की वारंवार होणारी मालमत्तेची चौकशी आणि अंतर्गत राजकारणाला कंटाळून निर्णयाप्रत राजन साळवी येण्या इतपत नेमकं काय घडलं होतं? अरे, ते ईडीच्या नोटिसेस होत्या, सीबीआयच्या इन्क्वायरी आहेत आणि खूप त्रास होतो. जेलात जाणं आणि परिवाराचे लोक म्हणतात की, आणि इतकं काय तुम्ही पहा ना, शेवटी जो उभा राहिला होता आमचा, तो 10 मतांनी पडला, त्यांनी सुद्धा म्हटलं होतं. आणि सगळे घरचे लोक आमचे गेले आणि अर्जुन खोतकर होता, रडत गेला. मातो आपली भावनाताई गवळी होती. इतकं काय जेवढा ससामिरा एकनाथ शिंदेच्या मागे लावला होता, ते सीए जोशीच्या मागे लागले होते. तर हे सगळं
हे सगळे जे वातावरण आहे आणि हे गुजराती लोकांनी जे काही मांडून ठेवलं आहे त्याच्यात हे लोक फसत आहेत. तर एकनाथ शिंदे सुद्धा मजबुरीने गेले ना, कारण एक ऑटो रिक्षा चालवणाऱ्या माणसाची 20,000 कोटीची स्वतःची प्रॉपर्टी आणि एवढी गडगंज पैसे वाटण्याची क्षमता, प्रताप सरने काही ना पहिलेच म्हटलं होतं. तर हे सगळे लाचार लाचार लोक आहेत आणि यांना नीतिमान विकास पुरुष म्हणून सन्मानित करणारे शरद पवार हे दुर्भाग्यपूर्ण करतील असं आम्हाला वाटत नव्हतं, म्हणून आम्ही नाराजी व्यक्त केली आहे. काय त्याला बरं किशोरजी, तुम्ही म्हणताय की लाचारी होती यांच्या समोर म्हणूनच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अरुणजी, हे आपल्याला मान्य आहे का? मात्र शिंदे सेनेमध्ये राजन साळवी आल्यानं कोकणात महायुतीची ताकद त्यामुळे वाढताना दिसेल का? आणि दुसरीकडे नवा उदय होणार आहे असं जे सांगण्यात आलेलं होतं, त्या उदय सामंतांना एकाच वेळी दुसरा इशारा देण्यासाठी हा पक्षप्रवेश उद्या घडून येईल असं वाटतं का अरुणजी? पहा, एक तर पहिली गोष्ट म्हणजे आदरणीय राजन साळवी हे लांजा, राजापूर, रत्नागिरी या विभागात यांनी शिवसेना वाढवली. जिथे शिवसेनेला काही स्थान नव्हतं तिथे तळागाळाच्या लोकांमध्ये जाऊन त्यांनी शिवसेना काय आहे, शिवसेनेचं काम कसं असतं, घराघरात शिवसेना पोहोचवली. त्यामुळे आमची जी काही शिवसेना आहे, मूळ शिवसेना, तिचं तिथे वर्चस्व 100% वाढेल. राहिला दुसरा प्रश्न की दुसरा उदय होणार आहे, तिसरा उदय होणार आहे, तर उदय हा 2.5-3 वर्षापूर्वी झाला आणि दररोज जो उदय होतो तो सूर्योदय होत असतो, लक्षात घ्या. बाकी आमच्या शिवसेनेमध्ये आणखीन काही उदय वगैरे होणार नाहीये. आमची शिवसेना अतिशय सुंदरपणे सुरू आहे आणि त्याचे मुख्य नेते एकनाथ शिंदेजीच आहेत आणि शेवटपर्यंत तेच राहतील. आणि कुणालाही इशारा देण्याकरता वगैरे हे केलेले नाही. जे जे या बाळासाहेब ठाकरेंचे जे काही हिंदुत्वाचे विचार होते, शिवसेना काय आहे हे जे काही विचार आदरणीय हिंदू हृदय सम्राटांनी दिले, त्या विचारांशी जे एकरूप आहेत, ज्यांना हे विचार मान्य आहेत, ते या शिवसेनेमध्ये येत आहेत. तेव्हा त्यांचं स्वागत हे केलंच पाहिजे. त्याच्यात गैर काय आहे? बरं, तुम्ही स्वागत करताय, मात्र हे स्वागत करण्यासाठी नेमकं राजन साळवींना काय दिलं जाणार आहे? किशोर तिवारीजी, विधान परिषदेवरती संधी किंवा आणखी काही कारण आहेत या पक्षप्रवेशाची? नाही, गर्दी खूप आहे. अरुण सावंतला तर काय काय म्हटलं, परंतु एखादी मंडळ नाही भेटलं. आता जिल्ह्याच्या तो तालुका समितीची मागणी करतो तेही मिळत नाहीये. तर तिथे खूप गर्दी आहे. काही मागितलं नाहीये. नाही, स्वतःच्या मनाचं बोलू नका तुम्ही. मी एवढा हलक्या दर्जाचा कार्यकर्ता नाही की मी या अशा गोष्टी मागेन किंवा आयुष्यात मी काही मागितलं पण नाहीये. तेव्हा आपण स्वतःच्या मनातल्या गोष्टी का उगीच सांगता जनतेला? तिवारी, या वयामध्ये तुम्हाला या खोटं बोलणं शोभत नाही. सुरुवातीला आपण अतिशय सत्य विचार मांडलेत, ते मला आवडले. शिवसेना उभाटामध्ये कशी लांडी लबाडी केली जाते, कैसे पैसे खाल्ले जातात, हे आपण सत्य या 12 कोटी जनतेसमोर मांडलं. मी तुमचं स्वागत करतो. ही हिंमत तुम्ही दाखवली. अशाच हिंमतवान प्रवक्त्यांची आम्हाला सुद्धा गरज आहे. पर्सनल टीका नको. तुमचं स्वागत आहे, तुम्ही आमच्याकडे या. मी आदरणीय एकनाथ शिंदेजी यांना सांगून तुम्हाला मुख्य प्रवक्ता बनवायला लावतो. एक मिनिट, मी सांगतो तुम्हाला. माझं भाजपमध्ये जमलं नाही. माझी जात नाही, माझी भाषा नाही आणि जातीचं राजकारण आहे आणि हे सगळं प्रकार जो आहे की माझ्यापाशी पैसे नाहीत आणि आता निवडणूक लढायच्या, हजारो कोटी रुपये त्याच्यात टाकायचे, तर मला काही मिळणार नाही आणि मी त्याच्यासाठी सत्तेत नाहीये. समाजसेवेत राहीन. पण राजन साळवी साहेबांनी समाजात खूप काम करण्याची स्कोप आहे आणि आज कोकणात लोकप्रतिनिधी इतके नालायक निवडून आले आहे की तिथे स्पेस आहे काम करायची. त्यांनी लाचार लोकांच्या गोटात जाऊ नये. इथे काहीच मिळणार नाही. आपण कोणत्याही लोकप्रतिनिधीला नालायक म्हणू शकत नाही. आपण आपले शब्द मागे घ्यायचे. तुम्ही ज्येष्ठ आहात, तुमच्या तोंडी हे शोभत नाही. अरुणजी, सत्य बोलू नका असं बोलता तुम्ही. मला किती वाईट वाटते. सत्य बोला, परंतु अपशब्द बोलू नका. आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे. एक मिनिट अरुणजी, जे काही मन दुखावली असतील तर माफी मागत सांगतो की 1 कोटी जे मतदार 4 वाजल्यानंतर तुम्ही वाढवले आहेत, त्याच्या भरोशावर तुम्ही याला लोकांचा निर्णय म्हणता. तुम्हाला माहिती आहे हा फक्त भ्रम निर्माण केला गेलाय. 1 कोटी
मतदार आम्ही 6 नंतर वाढवले, हे चुकीचं आहे तुमचं. हे जनतेसमोर तुम्ही चुकीची माहिती देत आहात. इलेक्शन कमिशनने योग्य वेळी तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्या सूचना दिलेल्या आहेत आणि भविष्यात सुद्धा म्हणजे ही कुठला आकडा आणला? कुठून आणला आकडा माझी तुम्ही? बाजू 1 कोटी आकडा कुठून आणला? किशोरजी बोला. अरुणजी, आपण किशोरजींचं ऐकूयात. अरे अरुणजी इतके विचलित काय होता? विरोधी पक्षाचा प्रवक्ता आहे, बोलणारच. याच्यापेक्षा कठोर आणि वचन तुम्हाला ऐकावे लागतील. तुम्ही आता लाडकी बहीण, अर्ध्या बहिणी तुम्ही बंद करत आहात. तुम्हाला मी सांगतो, मुळीच नाही. लाडकी बहीण योजना बंद होत नाहीये. खोटं आहे. अरे लाडकी बहीण योजना बोलू बंद देत होत नाही. नाहीये. अरे बोलू देत नाही बाबा. पैसे नाही तिजोरीत आणि कुठून चालू राहील? कोणत्याही सरकारी योजनेसाठी पैसा नाही, पगारासाठी पैसा नाही. एवढं मिसमॅनेज राजकारण झालं कुणाचेही आहे. पगार थांबलेत का आजपर्यंत? नाही, या विषयावरती आपण एक वेगळी डिबेट नक्कीच घडवणार आहोत. बोलूच देत या नाही. महत्वाच्या विषयावरती देखील आपण डिबेट घडवूयात. मात्र राजन साळवी, हा जो महत्वाचा विषय आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेला पोहोचवण्यासाठी, आपापल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी आपण दोघेही आमच्याबरोबर सहभागी झालात, त्यासाठी धन्यवाद. किशोरजी, आपला मुद्दा पूर्ण करा, मग अरुणजींना मी एक संधी देईल, लगेच पुढे जाऊयात. किशोरजी. हे तुम्ही न्याय करत आहात. नाहीतर इंग्रजी आणि हिंदी मॅडम वाले तर बिलकुल ऐकत नाही. मी आपला ऐकणार आहे. मराठी माध्यम आहोत आपण. एक सांगतो मी तुम्हाला. एकनाथ शिंदे सारखा एकदम कट्टर कार्यकर्ता जेव्हा सोडून गेला, ते त्याचं दुःख आम्हाला खूप झालं. नंतर खूप जवळचे लोक निघून गेले. पण आता राजन साळवी साहेबांनी विनायक राऊताच्या त्रागापोटी सोडला आहे. तर उद्धवजींनी हा त्रागा दूर करावा. पुष्कळ लोकांच्या वेदना आहेत की संवाद विहीनता आली आहे आणि हे जे चांडाळ चौकडीचे लोक आहे, या लोकांनी पक्षाचं फार नुकसान केलं असं अनेकांना वाटतं. तर माझा निरोप उद्धवजींना राहील. मातोश्री वजली ही गर्दी जी सकाळपासून 6 वाजल्यापासून जमा होऊन जातात आणि रात्री 12 वाजेपर्यंत राहतात, त्या लोकांना सांगायचं की बाबा आता तुम्ही विश्राम करा. तुम्ही तुमची भूमिका, त्याग सगळा दाखवला आहे. नक्कीच. आणि हो, नवीन पोरांना संधी द्या ना. संधी द्या. निश्चितच आहे. आपण आपल्या पक्षाची बाजू मांडत असताना पक्षामध्ये नेमकं काय चाललंय हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जाता जाता अरुणजी, एका वाक्यात प्रश्न काय आपला विषयाजी? निश्चितच हा की त्यांचं म्हणणं आहे की एकतर ते स्वपक्षीयांच्या झालेल्या चुका हे तर मान्य करताना दिसत आहेत, मात्र राजन साळवी तुमच्याकडे आल्यानंतर त्याच्या मागे लागलेला ससेमिरा तरी बंद होणार का, आणि त्यामुळेच त्यांना तुमच्याकडे यावं लागतं का? अगदी एका वाक्यात. नाही, ही गोष्ट मी अमान्य करतो. कोणत्याही प्रकारचा ससेमिरा आमच्या पक्षाने किंवा महायुतीने किंवा सरकारने लावलेला नाहीये. राजन साळवी हे त्यांच्या पक्षातील त्रासामुळे इकडे येत आहे. बरं, नक्कीच. धन्यवाद अरुणजी आणि किशोरजी, आपण आमच्या बरोबर या चर्चेमध्ये सामील झालात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.